सो हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तर आज आपण व्हेज रेसिपी बनवणार आहोत, कारण आपण मागच्या 2 दिवस झाले नॉनव्हेज रेसिपी बनवतोय. एक म्हणजे बटर चिकन आणि दुसरे म्हणजे खरडा चिकन. तर त्या दोन्ही रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे. तिथे जाऊन तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण व्हेज रेसिपी बनवतोय, ती म्हणजे सोयाबीन चिली. तर मग चला माझ्यासोबत माझ्या किचनमध्ये. आता आपण सोयाबीन चिली बनवणार आहोत. तर त्यासाठी मी गरम पाणी करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी सोयाबीन टाकणार आहे. हे मी न्यूट्रेला कंपनीचे सोया चंक यूज करतो, तुम्ही बघू शकता. याला आपण एक उकळ येईपर्यंत शिजवून घ्यायचे. जास्त शिजवायचे नाहीये, फक्त एक पाण्याची उकळ काढून घ्यायची आहे. इथे एक उकळ आलेली आहे, तुम्ही बघू शकता. पाण्याला उकळ आलेली आहे. जास्ती शिजवायचे नाहीये, कारण आपण पुढे पण याला शिजवणार आहोत, त्यामुळे जास्ती शिजवू नका. पाण्याला एक उकळ आली का गॅस बंद करून घ्या. आता आपण याला चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत. त्याचा पाणी पूर्ण वेगळा करणार आहोत. आपण गाळून घेतलेले आहे चाळणीमध्ये. आता असं 10 मिनिटं ठेवून द्यायचं याला. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यांना थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत पुन्हा एकदा. आता मी यांना थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला कोटिंगसाठी थोडा याच्यात जो पाणी राहिलेला असतो तो बाजूला काढून याला आपण कोटिंगसाठी तयार करूया. तर इथं आपण आता सोयाबीन मध्ये राहिलेला पाणी काढून घेणार आहोत. असे मुठीमध्ये घ्यायचे, जास्ती दाबू नका आणि पूर्ण दाबू नका. थोडासा पाणी राहिला तर राहू दे. आणि असे सगळे थोडे थोडे करून बाजूला काढून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकताय की आपण पाणी सर्व यातलं काढून घेतलेलं आहे. एकदम जोर न देता पाणी काढायचं आहे. आता आपण याला कोटिंग करणार आहोत, तर कोटिंग साठी तयारी करूया. तर इथं आपण आता कोटिंग करणार आहोत. तर कोटिंग साठी मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ते टाकायचं आहे. त्यानंतर मी एक अर्धी वाटी सोयाबीन चटणी घेतलेली आहे. सोयाबीन चटणी घेतलेली आहे. थोडंसं मीठ घेणार आहोत. त्यानंतर मी सोया सॉस टाकणार आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे त्याच्यात. आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. भरपूर सारी टाका आलं लसूण पेस्ट. आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झालेलं आहे. आता याला 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं मॅरिनेट करत. आणि 20 मिनिटांनंतर याला प्रॉपर फ्राय करायचं आहे. तर आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत मॅरिनेट करून. आता आपण जे कोटिंग करून घेतले ते आता फ्राय करणार आहोत. आपल्याला यांना डीप फ्राय करायचं आहे. तर चला आपण फ्राय करून घेऊया. व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. जास्ती टाकू नका. तुमच्या जे तुम्ही तळाला घेताय, कढई म्हणा किंवा काय, तर त्याची जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढेच तुम्ही तळाला टाका. व्यवस्थित असे चारी बाजूनी परतून परतून तळून घ्यायचे. तर आपण आता यांना काढून घेऊया. व्यवस्थित असे ते फ्राय झालेले आहेत. एका चाळणीमध्ये आपण यांना काढून घेणार आहोत. असे सर्व तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता रंग पण त्याच्यात आपण कोणत्याही प्रकारचा कलर वापरलेला नाहीये. चटणी वापरले, शेजवान चटणी, तिचाच रंग आहे. असे सर्व तळून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता इथे आता सर्व फ्राय करून झालेले आहे. सगळे व्यवस्थित असे फ्राय केलेले आहेत. तर आता आपण सोयाबीन चिल्ली बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण चिल्ली बनवायला सुरुवात करूया. मी आता इथे चायनीजची कढई यूज केलेली आहे, जी लोखंडाची असते. तुम्ही
तुम्ही बघू शकता त्यात मी तेल घेणार आहे. दोन मोठे चमच्याने अर्धा चमचा असं तेल घेणार आहे. त्यामध्ये मी भरपूर असं आलं लसूण टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि 2 मिनिटं चांगलं परतायचं. आलं लसूण परतून झालेलं आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे. थोडासा चिरलेला आहे बारीक कांदा. नंतर आपण कांदा यूज करणार आहोत, तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये मी शिमला मिरची टाकणार आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि जो स्प्रिंग ऑनियन आहे, कांद्याची पात आपण ज्याला म्हणतो, त्यातला जो ओनियन असतो कांदा आहे तो टाकणार आहोत. आणि हे देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे परतत असताना यामध्ये मी मीठ टाकणार आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाकत आहे. जेणेकरून शिमला मिरची ही पटकन शिजली जाते. हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये मी मिरची ऍड करणार आहे. तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही मिरची ऍड करा. ती देखील व्यवस्थित परतून घ्या. मिरची परतून झाल्यावर यामध्ये मी कांद्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या त्या पाकळ्या ऍड करणार आहे. तुम्ही बघू शकता पाकळ्या केलेल्या आहेत त्याच्या. आणि या पाकळ्या नरम होईपर्यंत परतून घ्यायचे. हे व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये मी सोया सॉस आणि थोडंसं विनेगर हे एकत्र मिश्रण केलेलं आहे आणि ते मी आता ह्याच्यात ऍड करणार आहे आणि पुन्हा परतून घेणार आहे. सोया सॉस परतून झाल्यावर यामध्ये मी शेजवान चटणी ऍड करणार आहे. व्यवस्थित अशी शेजवान चटणी टाकून घ्यायची. त्यात शेजवान चटणी व्यवस्थित परतून घ्यायची या सर्व मिश्रणात. हे व्यवस्थित परतून झाल्यावर आपण जे सोयाबीन फ्राय करून घेतले ते याच्यात ऍड करायचे. व्यवस्थित असे ऍड करायचे आणि हे सगळं एकजीव परतून द्यायचं. व्यवस्थित अशी परतून झाल्यावर यामध्ये आपण उलपातीची पात ऍड करणार आहोत. उलपात ऍड केल्यावर फक्त हलक्या हाताने एकदा परतून घ्यायचं. आणि आता आपली सोयाबीन चिल्ली रेडी झालेली आहे.